राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आज पुण्यामध्ये, सुशिक्षित पुण्यामध्ये शाहू आंबेडकर फुले यांचे नाव घेणाऱ्या नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली. सारथीतर्फे आज UPSCमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या हातून झाला. आणि या कार्यक्रमामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली. पार्टी विथ डिफरन्स, म्हणजे माझा शब्द जर बरोबर असेल, माझ्याकडून कधी कधी भाजपला पार्टी विथ डिफरन्सेस हा वापरला जातो, माझं थोडं इंग्रजी कच्चं असल्यामुळे. पण जी पार्टी स्वतःला वेगळं समजते त्यांचं वेगळेपण त्यांनी याही कार्यक्रमात जपलं. एका आमदाराने जो कधी काळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक होता, नंतर माननीय देवेंद्र फडणवीसनं त्यांचे बरेच स्वीय सहाय्यक आमदार केले, त्याच्यातला एक आमदार त्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत पुण्यामधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या खासदार सौभाग्यवती मेधाताई कुलकर्णी यांना पुढच्या रांगेत बसलं असताना त्यांना तिथून उठवलं आणि सांगितलं तुम्ही मागच्या रांगेत बसा. हा सारथीचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री आमदार नरेंद्र पाटील इथं बसतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यामध्ये सारथी संस्थेच्या कार्यक्रमासाठी मंचावर असतानाच सत्ताधारी आमदार खासदारांमध्ये ब्राह्मण आणि मराठा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. विषय एवढ्यावर थांबला नाही. मेधाताई कुलकर्णी या पुण्यातले एक सुप्रसिद्ध नाव आहे. चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका म्हणून सुद्धा त्यांनी पुणे महानगरपालिका अत्यंत उत्कृष्ट काम केले आणि त्या कामाच्या बळावर त्यांना 2014ला विधानसभेसाठी कोथरूडमधून उभा करण्यात आले आणि चांगल्या बहुमताने मेधाताई कुलकर्णीने तिथे विजय मिळवला. मेधाताई कुलकर्णी नुसत्या आमदार झाल्या, चांगल्या बहुमतानं झाल्या, तेवढ्यावर त्या थांबल्या नाहीत. मतदारसंघात अत्यंत उत्कृष्ट काम केलं. आधीच कोथरूड मतदारसंघ हा संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराला मानणाऱ्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो पुण्यात. किंबहुना महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाला अत्यंत सुरक्षित मतदारसंघ समजले जातात, ज्या मतदारसंघावर मेधाताई कुलकर्णीनं 2014ला आमदार झाल्यावर खूप मेहनत घेतली. मेधाताई कुलकर्णीनं 2014 ते 2019 अत्यंत चांगलं काम केलं. त्यावेळेस मंत्रिमंडळातले माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निकटवर्तीय गटातील त्या आमदार होत्या आणि त्यांनी या गोष्टीचा फायदा घेऊन मतदारसंघात प्रचंड कामं केली. पण दुर्दैवानं 2019ला त्यांचं तिकीट कापण्यात आलं. कारण 2014 ते 2019 भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील हेवी वेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कधी काळी जाहीर सांगितलं की मी कोल्हापूर सोडून जर दुसरीकडे कुठं निवडणूक लढविली तर मी संन्यास घेईन, असं काहीतरी ते बोललेले आहेत. हे हेवीवेट मंत्री होते. यांच्याकडे एवढी खाती होती, यांनाच लक्षात नव्हती यांच्याकडे कुठली खातीत. त्यांना रोज सकाळी आठवण करून द्यावं लागते, नाही हे खातं आपल्याकडे, हे आपल्याकडे नाही आहे. एवढे हेवीवेट म्हणजे मुख्यमंत्र्यानंतर आणि विशेषतः आमचे नाथाभाऊ खडसे म्हणजे एकनाथजी खडसे यांना पक्षातून बाहेर घालवल्यानंतर यांचं पाटलांचं महत्त्व खूप वाढलं होतं. चंद्रकांत पाटलाचं महत्त्व खूप वाढलं होतं. कारण ते आणि आजचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विद्यार्थी परिषदमध्ये एकत्र काम करत असताना कुठे एकत्र राहत होते खोलीत, असं काहीतरी बऱ्याच त्या गोष्टी त्यावेळेस सांगितल्या जायच्या. त्याच्यामुळे ते खूप हेवी वेट होते. हेवी वेट असून त्यांनी आपल्यासाठी एकही मतदारसंघ बांधला नाही आणि पराभवाच्या भीतीने
त्यांनी कोल्हापूरहून पलायन करून कोथरूडमध्ये उभं राहायचं ठरवलं. अर्थात संघटना त्यांच्या बाजूने उभा राहिली आणि कुठलंही कारण नसताना मेधाताईचं 2019ला तिकीट कापण्यात आलं. चंद्रकांत पाटलांनी एका सवाष्णीला भर ताटावून उठवलं. म्हणजे सिटिंग आमदार असताना मेधाताईला तिथून तिकीट दिलं नाही. स्वतः चंद्रकांत पाटील उभा राहिले. कारण सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ तो होता आणि त्यावेळेस सगळ्यात हेवीवेट मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील होते. म्हणजे हेवीवेट मंत्र्याला स्वतःचा एखादा मतदारसंघ बांधता आणला नाही. ज्या महिला कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ बांधला, कष्टाने बांधला, आपल्या संबंधांनी बांधला, त्या मतदारसंघावर आयत्या पिठावर येऊन रोगट उभं राहिलं. त्यावेळेस चंद्रकांत पाटील तयार झाले. बराच आकांतांडव मेधाताईनं केला पण काही झालं नाही. आणि मग काही वर्ष त्यांना विजनवासात काढावी लागली. दुर्दैव सगळं. आणि मग ज्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्ष झाले त्यावेळेस राज्यसभेवर मेधाताईची वर्णी लागली. एका हेवीवेट महिला कार्यकर्त्यांचं नाव चर्चेत आणून शेवटी मेधाताईला राज्यसभेवर पाठवण्यात आलं. अशा रीतीनं मेधाताईचा रुसवा राग, नाराजगी दूर करण्यात आली. मेधाताई राज्यसभेवर गेल्या, आपापलं काम करू लागल्या. पण मेधाताईचं दुर्दैव एवढ्यावरच थांबलं नाही. आजच्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे राजकीय शिष्टाचार म्हणून पहिल्या रांगेत त्यांना बसवायला पाहिजे होतं, पण त्यांना बसवलं नाही. त्यांना उठवलं कुणी तर टीम देवेंद्र म्हणल्यापेक्षा मी गँग्स ऑफ देवेंद्र असं म्हणतो. त्याच्यातला एक आमदार अभिमन्यू पवार, जोपर्यंत तो मुख्यमंत्र्याचा स्वीय सहाय्यक होता त्यावेळेस तो खूप चांगला होता. नंतर त्यांचे भाऊ यांच्याविषयी, त्यांच्या काय जायजाती, मालमत्ता या सगळ्याविषयी खूप लातूरमध्ये चर्चा केली जाते. आता या चर्चा सत्यता किती असत्यता किती हा आज आपला चर्चेचा भाग नाही आहे. पण अच्छे दिन आ गए, पवारांना अच्छे दिन आ गए. महाराष्ट्रात तसे सगळ्याच पवारांना अच्छे दिन येतात. ते भाजपचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो, यांना अच्छे दिन आले. आणि यांची म्हणजे अहंकार, गुर्मी, उद्दामपणा एवढा वाढला की एका महिला खासदाराला ती पहिल्या रांगेत बसली असताना तिला उठवलं आणि तिला म्हणले मागच्या रांगेत बसा. आता मेधाताईने हे स्वतः सांगितलं, त्यांनी हे सांगितलं अभिमन्यू पवारांनी की मेधाताई हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे. सारथी कुणासाठी काम करते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्याविषयी आमच्या मनात काही खेद, खंत किंवा राग असण्याचं काही कारण नाही आहे. असल्यामुळं तुम्ही पुढे बसलात तर एक नवीन वाद तयार होईल. आणि म्हणून त्यांना उठवले. खुद्द मेधाताईंनीच प्रसारमाध्यमाला सांगितले, हे आम्ही मनाचं सांगत नाही आहेत. खूप अतिशय चांगल्या मनस्थितीमध्ये मी त्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेमध्ये काही रिकाम्या खुर्च्या होत्या. अधिकारी असं म्हणत होते की जर का ह्या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णींचा प्रोटोकॉल त्याच्यानंतर इमिजिएट आहे, कारण खासदार तिथे कोणीच नव्हतं. अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं, म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो. अधिकारी असं म्हणाले की याच्यानंतर मेधा कुलकर्णीचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल. बघा, आधी चंद्रकांत पाटलांनी त्यांना भरल्या ताटावरून एका सवाष्णबाईला विधानसभेला उठवलं आणि आता अभिमन्यू पवारांनी समोर बसलेल्या राज्यसभेच्या खासदार असलेल्या, महिला असलेल्या मेधाताईला बसलेल्या खुर्चीहून उठवलं. मला खरंच वाईट वाटलं. मला हा विषय काढायचा पण नाही, तुम्ही पण प्रश्न विचारू नका. हा विषय सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा आहे. आणि पहा, त्याला योग्य ठरवण्यासाठी अजून गँग्स ऑफ देवेंद्रमधला एक आमदार पुढे येऊन म्हणतो की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. यात काय झालं? अरे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही ब्राह्मणाला मारणार काय? उद्या ब्राह्मणाच्या रस्त्यावर खून करताल तुम्ही. शाहू फुले आंबेडकरांनी हे सांगितलं तुम्हाला, ब्राह्मणाला मारा सांगितलं, ब्राह्मणाचे अपमान करा सांगितलं. आणि भारतीय जनता पक्ष काय सांगते?
हा उत्तर प्रदेशमध्ये मी 2 दिवसापूर्वी जाऊन आलो. ब्राह्मण समाज भारतीय जनता पक्षावर प्रचंड प्रमाणावर नाराज आहे. बिहारमध्ये सम्राट चौधरी मुख्यमंत्री यांच्या पोलिसांनी भरत तिवारी नावाच्या तरुणाचा त्यांनी सरेंडर केल्यावर, स्वतःचं हत्यार टाकल्यावर 5 गोळ्या घालून त्याचा मर्डरच केला आहे. ब्राह्मण समाज अत्यंत संतप्त आहे. मतं घ्यायची असतील तर तुम्हाला ब्राह्मण समाज आठवतो, पण ब्राह्मण समाजातल्या एका महिला खासदाराचा असा अपमान करता आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता. आमदार दरेकर, तुम्ही अभिमन्यू पवारचा निषेध नाही केला. अभिमन्यू पवारने जे केलेलं कृत्य त्याला न्याय्य ठरवण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे. पण आज कसं आहे की ही सगळी जी गँग गोळा केली आहे देवेंद्र फडणवीसनं, हे सगळे बाहेरचे आहेत. भारतीय जनता पक्षाचं मूळ कुणीच नाही आहे. हे दुर्दैव आहे की आज देवेंद्र फडणवीसाच्या सोबत मूळ भारतीय जनता पक्षातला एकही नेता नाही आहे. आणि मग हे असे नेते ज्या भारतीय जनता पक्षाची संस्कृती माहीत नाही, हे लोक असा अपमान करतात आणि मेधाताईला तिथून निघून जावं लागलं. यावर खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन बोलायला पाहिजे होतं आणि खेद व्यक्त करायला पाहिजे होता आणि अभिमन्यू पवारला झापायला पाहिजे होते की अभिमन्यू पवार, तू काय सारथीचा अधिकारी नव्हतास. तुला कुणी हा अधिकार दिला होता की दुसऱ्याच्या लग्नात जाऊन कुणाला बसवायचं आणि कुणाला उठवायचं? तुला कुणी सांगितलं होतं? तू काय सारथी संस्थेचा पदाधिकारी आहेस का तिथला अधिकारी आहेस? एका महिलाचा आणि एका ब्राह्मण स्त्रीचा तू अशा पद्धतीने अपमान करतो. याचे परिणाम भारतीय जनता पक्षाला निश्चित भोगावे लागतील. एका सवाष्णीचा अपमान केला आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आज भल्या इथे गप बसले असतील तर मनातल्या मनात कुठं ते त्यांना ही वेदना असतील. लोक हे पाहत असतात. एखाद्या खासदाराला उठवणं म्हणजे आपण फार मोठे पक्षात आपलं स्थान आहे असं तुम्ही समजता. कधी ना कधी ह्याचं तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. अभिमन्यू पवार, असं काम करा की लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे, चांगल्या अर्थानं लक्षात ठेवलं पाहिजे. आज ही घटना घडली, अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ती भारतीय जनता पक्षात जरी घडली असेल तरी ब्राह्मणाचा, एका स्त्रीचा अपमान करण्याचं धारिष्टसुद्धा भारतीय जनता पक्षातले काही लोक करतात जे मूळ भारतीय जनता पक्षातले नाही आहेत. आणि भारतीय जनता पक्षाला याची किंमत निश्चित चुकवावी लागेल. हे भारतीय जनता पक्षानं विसरू नये. म्हणून मी म्हणतो, पार्थिव इज डिफरंट नाही तर पार्थिव डिफरन्सेस. पार्टी वेगळी नाही तर पार्टी आपसात वेगवेगळी झालेली आहे. एकाचा भाजप वेगळा, दुसऱ्याचा भाजप वेगळा. आणि आज तुम्ही तुमच्यावर मुख्यमंत्र्याचा, पक्षप्रमुखाचा वर्ध असते म्हणून तुम्ही पक्षातल्याच खासदाराचा अपमान करतात. लक्षात ठेवा, ही वेळ तुमच्यावरसुद्धा येईल, ही वेळ तुमच्यावरसुद्धा येईल. ब्राह्मणाचा अपमान करून तुम्हाला जर सत्ता मिळवता येत असेल, हे तुम्ही स्वप्न पाहत असताल तर विसरून जा. उद्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तुमचे हाल काय होतील हे लक्षात घ्या. अजूनही सुधारा. एका स्त्रीचा, आपल्याच पक्षातील राज्यसभेच्या सदस्य असलेल्या स्त्रीचा अशा पद्धतीनं तुम्ही अपमान करतात तर सामान्य जनतेला तुम्ही काय न्याय देणार? धन्यवाद.